नमस्कार. रसिक श्रोत्यांसाठी आज घेऊन आलो आहे मी कथा वाटेवरील गुलाब. लेखक गिरीश देसाई. अभिवाचन डॉक्टर स्मिता दातार. वाटेवरील गुलाब. सरतेशेवटी खूप गाजावाजा होत असलेल्या ऐतिहासिक शर्यतीचा दिवस उजाडला. जंगलात उत्साहाचं वातावरण पसरलं होतं. शर्यतीचे स्पर्धक ससा आणि कासव शर्यतीसाठी एकदम तयार होते. अस्वलाच्या हातातल्या झेंड्याकडे स्पर्धक बारीक लक्ष ठेवून होते. सर्वांची उत्सुकता शिगेला पोचली. अंगावरील माशा हाकलत अस्वलानं हिरवं निशाण दाखवलं. सर्व प्रेक्षकांना अभिवादन करत ससा हसत खेळत निघाला. पाठीवरचं ओझं सांभाळत शर्यतीच्या मार्गापासून जराही विचलित न होता कासव तुरू चालू लागलं. शर्यतीचा पल्ला बराच मोठा होता. शर्यत जिंकण्याच्या ईर्ष्येनं कासव निघालं होतं. यासाठी कासवानं वर्षभर प्रचंड तयारी केली होती. हरणाकडनं धडेही गिरवले होते. बक्षिसाची रक्कम घसघशीत होती. मात्र त्याहीपेक्षा सशाला शर्यतीत हरवून पहिला नंबर पटकवायचाच या जिद्दीनं कासव शर्यतीत उतरलं होतं. दुसऱ्या बाजूला ससा आपल्याच मस्तीत निघाला. हातातलं गाजर खात तो टणाटण उड्या मारत निघाला. शर्यतीच्या आखलेल्या मार्गावर डोळ्यांना झापड लावून तो असाच उड्या मारत गेला असता तरी केव्हाच जिंकला असता. सकाळच्या कोवळ्या उन्हात रानफुलं, वेली, निरनिराळे वृक्ष प्रसन्न चित्तानं डोलत होते. हिरव्यागार तृणांचा हिरवागार मखमली गालीचा अंथरून निसर्ग नव्या दिवसाचं जणू स्वागतच करू पाहत होता. पक्ष्यांचं कूजन, नदीचा खळखळाट साऱ्या आसमंतात संगीताचा साज चढवत होता. पहाटेच्या हलक्या सरींमुळे सारं वातावरण टवटवीत झालं होतं. या सर्वांवर कळच की काय, पण विधात्यानं आकाशात कुंचला फिरवून इंद्रधनुष्याच्या रूपात रंगांची उधळण केली होती. आंब्याच्या झाडाला टेकून निवांतपणे ससा या सर्वांचा आस्वाद घेत होता. सशुल्या, माझ्याशी खेळशील का? मनमोहक रंगाच्या फुलपाखरानं सशाला हळूच विचारलं. अगं, तो कशाला खेळेल? शर्यत चालू आहे ना त्याची. लबाड भोंग्यानं सशाला टोमणा मारला. का नाही खेळणार? लांब कान टवकारीत ससा बोलला. आंब्याच्या झाडाभोवती फुलपाखरू आणि ससा लपाछपी खेळले. मग बरीचशी फुलपाखरं त्यांना सामील झाली. सशाच्या अंगाखांद्यावर विविध फुलपाखरं विसावली. आता मला निघायला हवं, परत भेटूया, असं म्हणत सशानं सर्वांचा निरोप घेतला. नदीच्या कडेकडेनं शिट्टी मारत ससा निघाला. ससुल्या, माझ्याशी थोड्या गप्पा मार ना, नदीतनं डोकं बाहेर काढत मगर म्हणाली. का बरं? इथं बरेच जण आहेत की. पाणघोडा, मासा, बदक, करकोचा यांच्याशी संवाद साध ना, सशानं मगरीला सल्ला दिला. अरे, सर्वजण मला घाबरतात. माझ्यावर कुणी विश्वास ठेवत नाही. मी रडले ना तरी माझ्या अश्रूंना भावच देत नाहीत. खूप एकटं वाटतं रे ससुल्या, रडवेल्या स्वरात मगर म्हणाली. ठीक आहे, मी आहे ना. हे बघ, मी थांबतो तुझ्यासाठी. बोल, तुला काय हवंय ते कर बरं तुझं मन मोकळं माझ्यापाशी. सशानं मगरीची समजूत काढली. अरे, पण शर्यत चालू आहे ना तुझी, मगरीचा प्रश्न. त्याची काळजी करू नकोस, घेईन मी सांभाळून, असं म्हणत ससा घटकाभर तिथं थांबला. मगरीनं आपलं मन मोकळं केलं. सशानंही उलट्या सुलट्या कोलांटेवड्या मारत मगरीला हसवलं. आता मला निघायला हवं, सशानं मगरीचा निरोप घेतला. परतीच्या वाटेवरून जाताना भेटून जा, शेपटी हलवीत मगरीने सशाला निरोप दिला. पुढे गेल्यावर सशाला माकड भेटलं. त्याच्याबरोबर सशानं काही माकडचेष्टा केल्या. कबूतर आणि कावळ्याचं भांडण सोडवलं. वाटेतल्या एका धबधब्यात सशानं मनसोक्त अंघोळ केली. कमळांच्या तलावात पोहूनही घेतलं. इथं कासव आपल्या गतीनं आत्मविश्वासानं एक पाऊल टाकत होतं. त्याने आपला मार्ग मुळीच सोडला नाही.
कासवाला प्रोत्साहन शर्यतीच्या वाटेत ठिकठिकाणी त्याच्या स्वागताचे फलक लागलेले होते. त्याला भेटून शुभेच्छा देण्यासाठी गोगलगाईंचा एक जथा त्याच्या जय जयकाराच्या घोषणा देत लांबून आला होता. त्यांनी मिळून एक लहानसा हार बनवला होता. तो त्यांना कासवाच्या गळ्यात घालायचा होता. कासव दादा, आमच्यासाठी थोडं थांबता का? आम्हाला देखील स्फूर्ती मिळेल असं सांगा ना काहीतरी, गोगलगाईंनी कासवाला विनंती केली. माफ करा, पण मला थांबायला वेळ नाही. थांबल्याने माझी चालण्याची लय बिघडू शकते. न थांबता कासवाने गोगलगाईंना उत्तर दिलं. असं अनपेक्षितपणे तुसडेपणाने उत्तर मिळाल्यानं गोगलगाई हिरमुसल्या. मात्र शर्यत महत्त्वाची असल्यानं कासव तसं वागला असेल अशी बुजुर्ग गोगलगाईंनी इतरांची समजूत काढली. कासव दादा, ते बघा, तुमच्या मागे किती सुंदर इंद्रधनुष्य पडलंय, कासवाच्या डोक्यावरून उडत उडत नाकतोडा म्हणाला. असेल, पण ते बघण्यासाठी मला थांबावं लागेल. मग वळून मागं बघावं लागेल. त्यापेक्षा मी माझी गती अशीच ठेवीन. कासवाची एकाग्रता बघून नाकतोड्याला त्याचं कौतुक वाटलं. अर्जुनाला ज्याप्रमाणे पोपटाचा डोळा दिसत होता, त्याचप्रमाणे कासवाला शर्यतीची अंतिम रेषा दिसत होती. शर्यतीच्या विजेतेपणाची त्याला आस लागून राहिली होती. कदाचित त्यामुळं तहानभूक विसरून तो आपल्या ध्येयाकडं न थांबता वाटचाल करीत होता. वाटेत भेटलेली मुंगी, सुरवंट, बेडूक यांनी त्याच्याशी संवाद साधण्याचे प्रयत्न केले, पण कासवानं त्यांच्याकडं साफ दुर्लक्ष केलं. दिवस उतरणीला लागला. शर्यतीची अंतिम रेषा दृष्टिक्षेपात आली. कासवाला हुरूप आला. शर्यत पाहण्यासाठी जमलेल्या प्राण्यांच्या प्रोत्साहनाकडे बघायला कासवाकडे वेळच नव्हता. सशाचा मात्र अजून पत्ता नव्हता. याच दरम्यान परवाच्या पावसात वाहून गेलेलं कावळ्याचं घर बांधायला ससा मदत करत होता. घराला आकार दिल्यावर तो लगबगीनं शर्यतीच्या मार्गावर आला. कासव आता अंतिम रेषेपासून 2च पावलं दूर होतं. सशाच्या देखील दृष्टिक्षेपात अंतिम रेषा आली. प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या हसत मुखाने स्वीकार करीत ससोबाची स्वारी दिमाखात चालली होती. प्रेक्षकांच्या उत्साहाला त्यानं कमरेत वाकून मनापासून दाद दिली. इथं कासवानं अंतिम रेषा ओलांडली. थोड्याच वेळात सशानं ही शर्यत पूर्ण केली. कासवानं निर्विवादपणे शर्यत जिंकली. सशानं सर्वप्रथम कासवाचं अभिनंदन केलं. कासवाच्या आनंदाला पारावार उरला नाही. केलेल्या कष्टांचं चीज त्याच्या चेहऱ्यावरनं ओसंडून वाहत होतं. बक्षीस समारंभ झाला. संध्याकाळी मातबर प्राण्यांची भाषणं झाली. कार्यक्रम दृष्ट लागण्यासारखा पार पडला. अंधार झाल्यावर घुबडांनी घुघुतकार करत सर्वांचे आभार मानले. हळूहळू सर्व प्रेक्षक व संयोजक पांगले. रात्र झाल्यामुळे ससा आणि कासवानं तिथंच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी दोघांचाही परतीचा प्रवास सुरू झाला. आता शर्यत नव्हती, होता तो फक्त प्रवास. पल्ला बराच लांबचा असल्यानं कासव पहाटे लवकर उठलं. परतीच्या मार्गावर त्याची तुरू वाटचाल सुरू झाली. काल याच मार्गानं येताना कासव जोशात होतं. त्याला शर्यत जिंकण्याची ईर्ष्या होती. समोर एक ध्येय असल्यानं तेव्हाचा प्रवास त्याला कंटाळवाणा वाटत नव्हता. मात्र आता ध्येय नसल्यानं परतीचा प्रवास कंटाळवाणा भासू लागला होता. त्यानं आकाशात इंद्रधनुष्याचा शोध घेतला, पण त्याचा विरस झाला. तिथं कालच्याप्रमाणे इंद्रधनुष्य उमटलं नव्हतं. काल थोडा वेळ काढून आपण इंद्रधनुष्य बघायला हवं होतं, हा विचार त्याच्या मनात उमटला. केवळ शर्यतीच्या विचारापोटी आपण इंद्रधनुष्य बघण्याची संधी गमावली याचा कासवाला पश्चाताप झाला. आता रस्ता सरत नव्हता. रस्त्याची लांबी सुसह्य करायची झाली तर प्रवासात सहप्रवासी किंवा जोडीदार शोधावा, हे कुणाचं तरी वाक्य त्याला आठवलं. मग थोडंसं थांबून कासवानं इकडं तिकडं बघितलं. शेजारच्या ओहळाजवळ अनेक गोगलगाई पहुडल्या होत्या. गोगलगाई, कशा आहात? माझ्याबरोबर थोडं चालता का? चालत चालत आपण गप्पा मारू.
कासवाच्या विनंतीकडं गोगलगाईंनी दुर्लक्ष केलं. कासवदादा, आम्ही थकलो आहोत, तुम्ही या आता. गोगलगाईंनी कासवाला साफ धुडकावलं. हे आपल्याच कर्माचे भोग आहेत, हे कासवाला उमजलं. परतीच्या वाटेवर त्याला पुन्हा एक वार बेडूक, सुरवंट, मुंगी भेटले. कासवानं त्यांच्यापुढं मैत्रीचा हात केला, मिन्नतवाऱ्या केल्या. परंतु याच कासवानं आपल्याला कसं वागवलं होतं हा अनुभव त्यांच्या मनात ताजा होता. त्यांनी कासवाला लांबूनच रामराम केला. त्याच्या डोक्यावरून उडणारे पक्षी, नागतोडा यांनी कासवाची दखल देखील घेतली नाही. काहींनी शर्यत जिंकल्याबद्दल अभिनंदन एवढं वाक्य बोलून आपला रस्ताच बदलला. कासवाला शर्यतीबद्दल काहीही बोलण्यात रस नव्हता. त्याला हवी होती क्षणभर साथ. मात्र त्याला सर्वांनी टाळलं. तिकडे सश्याची परतीच्या प्रवासात धम्माल चालली होती. शर्यतीची चिंता नसल्यानं तो निवांत उठला. तिथल्या माकडांनी त्याच्यासाठी गाजर, पालेभाज्या, काही फळं तोडून आणली होती. त्यांच्याशी खेळून झाल्यावर ससा परतीच्या वाटेवर निघाला. ज्या कावळ्याचं घर बांधायला त्यानं मदत केली होती त्यानं सशाला थांबवलं, प्रेमानं त्याची विचारपूस केली. नदीला पूर आला होता, त्यामुळे रस्ता पाण्याखाली गेला होता. तेवढ्यात मगर आली. सशाला पाठीवर बसवून तिने कोरड्या जागी त्याला पोचवलं. ज्यांच्याबरोबर सशानं चांगला वेळ घालवला होता त्या सर्वांनी सशाचं उत्तम आदरातिथ्य केलं. त्याच्याशी गप्पा मारल्या. फुलपाखरांनी फेर धरला, मुंग्यांनी गाणी म्हटली. या सर्वांमुळं सशाला आपला प्रवास कधी संपला हेच कळलं नाही. तेवढ्यात त्याला दूरवरून रडत खडत येणारं कासव दिसलं. काय कासव दादा, बरेच दमलेले दिसताय, सशाने कासवाची विचारपूस केली. ससोबा, नुसताच शरीराने नाही, मनाने देखील दमलोय मी, हताशपणे कासव उद्गारलं. तुम्ही तर शर्यत जिंकून आला आहात, खरं तर तुम्ही आनंदात असायला हवं, सशानं आश्चर्य प्रकट केलं. मित्रा, बऱ्याच वेळा अंतिम ध्येयापेक्षा त्याकरता झालेला प्रवास महत्त्वाचा असतो. हे सूत्र मला पुरेपूर समजून चुकलं आहे. बरेचदा ध्येयाकडं लक्ष केंद्रित करताना आपल्याकडून पायदळी काय काय तुडवलं जातं याकडं दुर्लक्ष होतं. यशाच्या शिखरावर झेंडा रोवणं जेवढं महत्त्वाचं असतं तेवढंच वाटेवरच्या क्षणांना उपभोगणंही तितकंच महत्त्वाचं असतं, कासव काहीच्या सद्गदित स्वरात म्हणालं. कासव दादा, तुझी प्रयत्नांची पराकाष्ठा, जिद्द, धडाडी खरंच वाखाणण्याजोगी आहे. जंगलातल्या सर्व प्राण्यांनी तुझी तयारी आणि मेहनत बघितली आहे. आपलं ध्येय निश्चित करणं हे खूप महत्त्वाचं असतं. कासवाच्या पाठीवर हात ठेवत ससोबानं कासवाला धीर देण्याचा प्रयत्न केला. ते जरी खरं असलं तरी देखील ध्येयाकडं वाटचाल करताना नाती जपणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. दोन्हीही गोष्टी साधता येणं यासारखं दुसरं यश नाही. ससुल्या, मला कल्पना आहे की मनात आणलं असतंस तर ही शर्यत तू आरामात जिंकली असतीस. पण तू मला जिंकू दिलंस, कासव खिन्न स्वरात उत्तरलं. नाही मित्रा, या शर्यतीच्या यशाचं सर्वस्वी श्रेय तुलाच जातं. मी तुला मदत केली हे अजिबात देखील मनात आणू नकोस. तुझ्यापेक्षा माझा वेग कितीतरी पटींनी जास्त असला तरी मी योग्य दिशा पकडली नाही. एखाद्याकडे कितीही जरी क्षमता, पात्रता, गुण असले तरी त्याचा योग्य वापर केला नाही तर त्यांना यश लाभत नाही. योग्य ध्येय आणि दिशा ठेवून चोखंदळलेल्या मार्गावरून सर्व इंद्रिय शाबूत ठेवून वाटचाल करणं यातच खरं मर्म साठवलं असावं. पायवाटेवरील फुलांशी मैत्री करताना शिखराकडं नजर असायलाच हवी आणि त्याचबरोबर शिखराकडे झेप घेत असताना वाटेवरल्या गुलाबांचा क्षणभर का होईना पण आस्वाद घेता यायला हवा. ससा काहीसा गंभीर होऊन म्हणाला. इथं सूर्य क्षितिजावर टेकला होता. ससा आणि कासव गप्पा मारीत चालले होते. एकमेकांच्या विचारांचा आदर करीत एकमेकांपासून शिकत होते. ससा कासवाच्या शर्यतीत कोण जिंकलं
हे महत्त्वाचं नाही, तर शर्यतीच्या प्रवासातून काय मिळवलं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. आता आपण ऐकत होतात कथा वाटेवरील गुलाब. लेखक गिरीश देसाई, अभिवाचन डॉक्टर स्मिता दातार. वाटेवरील गुलाब. धन्यवाद.